गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। सालाबादाप्रमाणे रमजानच्या महिन्यात यंदाही थोरला मंगळवार तालीम मंडळाच्या वतीने रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये थोरला मंगळवार तालीमतर्फे मागील अनेक वर्षापासून अमोल बापू शिंदे व संकेत भाऊ पिशे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन झालं। या प्रसंगी माजी महापौर आरिफ शेख, रसूल पठाण, तौफिक शेख, इम्तियाज कमिशनर, इसाकभाई पोटारी, सोहेल कुरेशी, विकास मामा गायकवाड, तुकाराम नाना मस्के, संजय सरवदे, सागर पिसे, समीर शेख, मोसिन खान, अल्फरान आबादी राजे, सुजीत खुर्द, दीना मेंबर, इरफान शेख, बाबा शेख, रियाज शेख, ऋषिकेश शिंदे, राज शिंदे, शशिकांत शिंदे, मोईन शेख यांच्यासह थोरला मंगळवार तालीम परिसरातील असंख्य हिंदू मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती अमोल बापू शिंदे यांनी लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली। सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा रमजान हा मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यातला महत्त्वाचा उपवास म्हणजे रोजा इफ्तार आज कार्यक्रम आयोजित केला होता। थोरला मंगळवार तालीम, पंजाब तालीम या भागामध्ये शांती आणि सलोखा राखण्याकरता वर्षानुवर्षापासून ही परंपरा आहे आणि आज या भागातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन अतिशय प्रेमाच्या संबंधातून रोजा इफ्तारचा कार्यक्रम संपन्न झाला। खरं तर रमजानच्या महिन्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या ह्याच्यामध्ये उपासाला पण तितकंच एक महत्त्व असताना तो कार्यक्रम सर्व धर्मीय एकत्र येऊन करणं ही खऱ्या अर्थानं आपल्या भारताची संस्कृती असं मी समजतो। सर्वांना या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर शहर हे शांतीचं शहर असल्यामुळं या शहरामध्ये शांती राहावी असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। थोरला मंगळवार तालीम परिसरामध्ये मागील अनेक वर्षापासून हा उपक्रम राबविला जात असून याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौतुक केलं जात आहे।
दूरदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.